कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची सगळीकडे चर्चा सुरू आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरातील घरी परतल्यानंतर नेत्यांकडून भेटीगाठी सुरू आहेत। अशातच दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी दिपकेंची भेट घेतल्याने चर्चा सुरू झाली। यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। कदाचित ठाकरे येणाऱ्या निवडणुका अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील असा टोला गोरेंनी लगावला। त्यांच्या टीकेला राऊतांनी उत्तर दिलं। उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिले नाहीत आणि त्यांचं अस्तित्व शोधायचा ते प्रयत्न करतायत। कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्याला नेता म्हणून मान्य करेल। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणतात की पुढची निवडणूक उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढणार। काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे कापायचा नाही, एक नंबर। ग्राहकांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणताय? हा कोण? गोरे ना? कोण तो? काय अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं हे विसरलात?